पण 2A बघतो ना आता, ह्या 2A मध्ये डॉक्युमेंट कुठले कुठले असतील. B2B इनवॉइस आहे, तर इथे टॅक्स इनवॉइस आहे, तो सप्लायरने दाखवला आहे, तो इथे येतो. क्रेडिट डेबिट नोट इथे येतात. दुसरं IETचं क्रेडिट, TDS TCS आणि हे बिल ऑफ एंट्री आहे. कस्टमरनं गुड्स घेतलेत तर कस्टमरनं मग इथे कम्युनिकेट होईल. आणि इम्पोर्ट ऑफ गुड्स फ्रॉम सेल डेव्हलपर बिल ऑफ एंट्री त्याची पण फाईल होईल, ते पण इथे काय येईल ते दिसते हा तो ITC येईल. मग कुठले डॉक्युमेंट असतात की ज्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती ITC घेता येतो, ते हे ABCD 4 पार्टमध्ये दिले दिसते ना, 4 पार्टमध्ये दिले इकडे. B2B इनवॉइस, इथे इनवॉइस दिसते. आता ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी हा ITC बघायला जातो तेव्हा माझ्याकडे तो इनवॉइस असणं अपेक्षित आहे की माझ्याकडे हा इनवॉइस आहे या नंबरचा आणि त्याच्या अगेन्स्ट मी गुड किंवा सर्व्हिस घेतलेला आहे, त्याचा ITC अवेल करतोय. इकडे सप्लायरने दाखवला, रजिस्टर 1ला दाखवला. आता त्यांनी ह्याचा टॅक्स भरला की नाही, टॅक्स ते मी भरतो. तर हे आपल्याला पुढचं ITC टॉपिकमधले ते विषय आहेत की ITC केव्हा घेता येईल किंवा कशा प्रकारे घेता येईल. आता आपण बघतोय की डॉक्युमेंट कुठले असणार आहेत आणि डॉक्युमेंट जे असतात ते डॉक्युमेंट त्याच्या बेसिसवरती पुढे जाऊन ITC क्लेम करेल. त्यामुळे ह्या डॉक्युमेंटचं महत्त्व आहे. ऑडिटला जेव्हा तुम्ही जाल तर लायबिलिटी कुठल्या बेसिसवरती पे केली, आउटपुट टॅक्स जो कलेक्ट केला आहे ते डॉक्युमेंट आहे. मग एक्सपोर्ट केला आहे, सेल सप्लाय केला आहे, राज्यामध्ये सप्लाय केला आहे, राज्याबाहेर सप्लाय केला आहे, टॅक्सेबल सप्लाय केला आहे, एक्झाम सप्लाय केला आहे, हा आउटपुट टॅक्स झाला. इनपुट तेच. आता इथे आपण जो इन्व्हर्ट सप्लाय घेतला आहे त्याच्या अगेन आपल्याकडे इन्व्हॉइस असतील, B2B इन्व्हेस्टमेंट ते दिसतील, क्रेडिट डेबिट नोट इथे दिसतील, IET क्रेडिट ते इथे दिसेल, TDS TCS जर का डिडक्ट झाला असेल तो इकडे येईल. मग त्याचं प्रोसेस केली का ते इलेक्ट्रॉनिक कॅश त्याला ही अमाऊंट जाते. पेमेंट ऑफ टॅक्समध्ये हा टॉपिक येईल आणि कस्टमरला येईल. हे ABCD 4 पार्ट आहेत. हे 4 पार्ट फक्त तर बघून घ्या. जेव्हा मी ITC टॉपिक घेईन तेव्हा याच्यावरती आणखीन बोलेन. आता मी GSR 1 वरती मागच्या वेळेला बोलून झालं आपलं, बरोबर आहे ना. त्याचं सगळं क्लिअर करून घेण्याचा माझा उद्देश काय होता, GSR 1 क्लिअर करून देण्याचा उद्देश हा होता की 4A 4B 6B 6C B2C 6A ॲडव्हान्स घेतल्या असतात इकडे ॲडव्हान्स रिसीट आणि मग ह्या इन्व्हॉइसच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट बनवला असतं तिथे क्रेडिट नोट, एकदम सप्लाय इकडे येईल. बरोबर आहे ना. हे सगळं जे आपण मागच्या वेळा डिस्कस केलं आहे त्याची तरतूद जी आहे ती सेक्शन 31 मध्ये आहे. इनवॉइसची टॅक्स इनवॉइस तुम्हाला तरतूद बघायची आहे सेक्शन 31 मध्ये. आणि क्रेडिट डेबिट नोट आहे त्याकरता आहे सेक्शन 34. हे 2 सेक्शन आहे. जो टॅक्स कलेक्ट केला जातो तो रेकॉर्ड डॉक्युमेंटवरती, मग त्याकरता डॉक्युमेंटचं एक महत्त्व आहे. आणि त्या बेसिसवरती जर रिसिपियंटचा रजिस्टर असेल तर तो ITC क्लेम करेल. म्हणजे ITC अवेल करण्याकरता डॉक्युमेंट पाहिजे, ते डॉक्युमेंट याला लिगल व्हॅल्यू आहे, याला कायदेशीर मान्यता आहे. डॉक्युमेंट असेल तर ITC घेता येतो आणि ते डॉक्युमेंट त्याकडे असणं गरजेचं आहे, त्याला ITC क्लेम करायचं आहे. सेक्शन 31 जो आहे हा टॅक्स इनवॉइसचा आहे आणि 34 जो आहे हा क्रेडिट डेबिट नोट. त्यामध्ये टोटल 5 सेक्शन आहेत. आता मोठा सेक्शन जो आहे तुलनेमध्ये या 5 मध्ये तो टॅक्स इनवॉइसचा आहे आणि त्याला मग रूल पण येतात. टॅक्स इनवॉइस बनवायचं आहे, मग त्याच्यामध्ये काय कंटेंट असतील. जर एक्झाम सप्लाय केला आहे तर मग बिल ऑफ सप्लाय इश्यू करायचं आहे, मग त्यामध्ये काय कंटेंट असतील. आता इनवॉइसमध्ये टॅक्सेबल सप्लाय असेल तर टॅक्स इनवॉइस बनतो, एक्झाम सप्लाय असेल तर बिल ऑफ सप्लाय. आणि जर एक्झाम आणखी टॅक्सेबल दोन्ही सप्लाय एखाद्या ऑर्डरमधनं होत असेल तर मग रिसिपियंट जर अनरजिस्टर असेल तसं आपण डिमांडला जातो. रिसिपियंट रजिस्टर आहे, तुम्ही जे गुड घेत असाल
ते तिकडनं ग्रोसरी घेत असाल त्या टॅक्सेबल काही प्रोडक्ट पण असतील, गुड्स असतील, काही एक्झाम पण असतील. त्यावेळेस डिमांडसारखं जे सप्लायर असतो तो इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय बनवू शकतो, ज्यामध्ये टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम प्रॉडक्ट एकाच डॉक्युमेंटमध्ये रेकॉर्ड करता येतात. टाईम लिमिट काय असेल, इनवॉइस कधी बनवायचा, गुड्सला वेगळा टाईम लिमिट, सर्व्हिसेसला वेगळा आहे. ॲडव्हान्स घेतला तर मग रिसीट वाउचर, ॲडव्हान्स घेऊन जर परत केला तर मग रिफंड. आपण RCM बघितलं, रिव्हर्स चार्जमध्ये जर रिसिपेंट लायबिलिटी असेल, सप्लायरचे अनरजिस्टर आहे, रिसिपेंटला लायबिलिटी असेल, तर मग रेकॉर्ड झाली पाहिजे कुठेतरी की बा हे मला पेमेंट करायचं आहे. मग त्याच्याकरता सेल्फ इनवॉइसचा कन्सेप्ट येतो, स्पेशल इनवॉइस आहे. किंवा मग पेमेंट केला त्याला कोणाला, सप्लायरला, त्याचा टॅक्स रिसिपेंटला पे करायचा, तर पेमेंट वाउचर रेकॉर्ड की हे पेमेंट केलं, या टॅक्स एवढा एवढा होता, पेमेंट वाउचर. आणखीन टॅक्स इनवॉइस स्पेशल केसमध्ये काय असतात, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाऊट इश्यू ऑफ इनवॉइस करता येण्यासाठी परिस्थिती कुठली आहे. आता जर तुम्हाला मी इकडे दाखवलं GSR 1ला एक पॉईंट मागच्या दाखवला नाही, आपल्याला मला आठवत नाही बघा, इकडे तुम्हाला इकडे खाली दिसेल की डिलिव्हरी चलन फॉर जॉबवर. आता गुड्स बाहेर पाठवले, ॲक्च्युली तो सप्लाय नाही, जॉबवर करण्याकरता गुड पाठवले, ते परत येतील आणि मग ॲक्च्युली सप्लाय होईल. दुसरं, डिलिव्हरी चलन फॉर सप्लाय ऑन अप्रुव्हल. मी तुम्हाला गुड्स पाठवतो, तुम्हाला की हे कुठल्या कंपनीचे गुड आहे, तुमची कंपनी नवीन आहे, हे गुड्स कोण मागत नाही, मी तुम्हाला बोलेन की हे गुड्स तुम्ही ठेवा, विकले तर मला पैसे द्या, नाही विकले तर मी परत घेऊन जाईन. असे मार्केटला सप्लाय होतो. मग त्यावेळेस गुड्स मार्केटला घेऊन जायचे आणि इकडे मग कस्टमर शोधायचे. काही कंपन्यांना असं करायला लागतं पहिले की आपलं नाव जोपर्यंत मार्केटला होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपले गुड्स कोण ठेवणार नाही. मग त्यावेळेस तशा गरजेसाठी डिलिव्हरी चलनावरती गुड्स पाठवले जातात आणि ॲक्च्युअली सप्लाय होतो तेव्हा मग इनवॉइस इश्यू करतो. डिलिव्हरी चलन इन केस ऑफ लिक्विड गॅस. लिक्विड गॅस जेव्हा काढला जातो, तो बनवला जातो, त्यावेळेस त्याची क्वांटिटी माहीत नसते, ती नंतर मग सप्लायर रिसिपेंटकडे जाईल. रिसिपेंट जेव्हा तो त्याच्या कंट्रोलमध्ये घेईल तेव्हा कळतं ॲक्च्युली सप्लाय किती झाला. मग त्यावेळेस नंतर इनवॉइस बनवायला लागतो. डिलिव्हरी चलन इन केसेस अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय. आता हे 3 तर माहिती आहेत. आणखीन काय, समजा एका ठिकाणी जत्रा आहे, एक्झिबिशन आहे, इकडे मला गुड्स घेऊन जायचे, इकडे मग जत्रेमध्ये लोक आले तर सप्लाय होणार आहे, हे कुठे एक्झिबिशन आहे, एक्झिबिशन कम सेल आहे. मग अशा वेळेस फॅक्टरीमधनं गुड्स त्या जागेवरती घेऊन जाणं आणि नंतर सप्लाय होणं, या परिस्थितीत जेव्हा सप्लाय गुड्स घेऊन चालू मुवमेंट होते गुड्सची, त्यावेळेस EV बनवायला लागेल. EV जे बनवायला लागेल त्या इनवॉइस नाही आहे. मग इनवॉइस नसेल तर त्यावेळेस आणखीन कुठलं वेगळं कारण आहे, या डिलिव्हरी चलनाखाली ते बनवलं जातं. म्हणजे हे 3 कारण त्यांना नोन आहेत, माहिती आहेत की डिलिव्हरी चलन केव्हा बनवलं जाईल. जॉबवर करता, सप्लाय ऑन अप्रुव्हल बेसिस, सेल करा किंवा गुड्स परत करा, अप्रूव्ह केले कस्टमरनी तर ॲक्च्युली सप्लाय होईल. आणि लिक्विड गॅस, ह्या 3 नोन केसेस आहेत, माहिती असलेल्या केसेस आहेत. आणि या व्यतिरिक्त सेल, एक्झिबिशन कम सेल आहे, अशा प्रकारच्या वेळेला वेगळ्या प्रकारे डिलिव्हरी चलन बनवलं जातं. तर ही डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन जी आहे, हे डॉक्युमेंट कुठले आहेत, इथे इनवॉइस फॉर आउटवर्ड सप्लाय, टॅक्स इनवॉइस, इथे URD कडनं म्हणजे इथे गुड्स जे आहेत त्याच्यावरती इनवॉइस फॉर इनवर्ड सप्लाय फ्रॉम रजिस्टर्ड पर्सन. त्यानंतर रिवाइज इनवॉइस, हे इनवॉइसचे जे वेगवेगळे डेबिट नोट, क्रेडिट नोट, हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत, रिसिट, पेमेंट वाउचर, रिफंड वाउचर, डिलिव्हरी चलन, हे सगळं तुम्हाला आता या सेक्शन 31मध्ये आणि 34मध्ये सगळं हे क्लिअर होणार, त्याचे रूल पण क्लिअर होणार. आपल्याला काय बघायचं आहे हे कळलं आता, लक्षात आलं. त्याच्या पुढे आपण जाऊया, बघूया इथे कशा प्रकारे हे ड्राफ्ट केलं गेलं आहे. सेक्शन 31 जो आहे त्यामध्ये 7 सेक्शन आहेत, त्यामध्ये तो पहिला आहे, त्यामध्ये 2 क्लॉज आहे. सेक्शन 1मध्ये, 2मध्ये पण असंच, इथे AB. आता हे गुड्स करताय, तुम्ही बघा इथे गुड्स करताय, इथे सर्व्हिसेस करताय. हे 3 जो आहे त्या 3मध्ये इकडे एक ABCDEF G, याच्यामध्ये इथे बघाल तर रिवाइज इनवॉइस, इथे रिवाइज इनवॉइस आहे, रिवाइज इनवॉइस. त्यानंतर इथे मे नॉट इश्यू टॅक्स इनवॉइस. एक्झाम गुड्स असतील तर काय करायचं,
ॲडव्हान्स पेमेंट, त्यानंतर ॲडव्हान्स पेमेंट घेतलं आणि सप्लाय झाला नाही तर मग रिफंड पैसे परत केले तर इथे ॲडव्हान्स घेतला तर रिसिट व्हाउचर असतं, पण सप्लाय नाही झाला, नो टॅक्स इनवॉइस नाही बनला, तर मग ऑन रिसिप्ट ऑफ ॲडव्हान्स पेमेंट विथ रिस्पेक्ट टू एनी सप्लाय ऑफ गुड्स बोथ इश्यू अ रिसिप्ट व्हाउचर बट सबसिक्वेंटली नो सप्लाय इज मेड, नो इनवॉइस टॅक्स इनवॉइस, the sale registered person issue the person who has made the refund voucher. रिफंड व्हाउचर बनवितो ते रिफंड व्हाउचर. आणि एफ आणि जी मध्ये इथे जर अनरजिस्टर्ड पर्सनकडून सप्लाय घेतला असेल ज्याच्यावरती रिसिपिएंटला टॅक्स द्यायचा असेल सेक्शन 9(3) आणि 9(4) रिव्हर्स चार्ज, बरोबर आहे. त्याकडे रेकॉर्ड झालं पाहिजे की सप्लायर अनरजिस्टर्ड आहे आणि रिसिपिएंट मी आहे, मला टॅक्स द्यायचा आहे, एक डॉक्युमेंटमध्ये की हा टॅक्स भरलेला आहे आणि याचा ITC घेतलेला आहे. किंवा मग पेमेंट केलं आहे तर पेमेंट व्हाउचर, पेमेंट जेव्हा करू तेव्हा पेमेंट व्हाउचर, हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. 4 मध्ये कंटिन्युअस सप्लाय गुड्सचा, 5 मध्ये कंटिन्युअस सप्लाय आहे सर्व्हिसेसचा. तसंच सर्व्हिस देत असताना समजा प्रॉपर काम होत नसेल तर ॲग्रीमेंट असतं की जर का काम ॲज पर टर्म होत नाही आहे आम्ही सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू. जर कसे कॅन्सल केलं गेलं तर मग इनवॉइस कशा प्रकारे बनेल ते इथे येईल तुम्हाला. आणि जे मी मग इथं बोललो की गुड्स पाठवले तेव्हा विकले तर पैसे द्या, अदरवाईज परत करा. अशा प्रकारचे हे 7 सबसेक्शन आहेत. एकतीस एक मध्ये इनवॉइस इन नॉर्मल केस, आपण त्याला नाव दिलं नॉर्मल केस. 31(2) मध्ये नॉर्मल केस सर्व्हिसेसचा, गुड्स आणि सर्व्हिस दोन वेगळ्या प्रोविजन आहेत. स्पेशल केसेस जे आता मी वाचल्या, रिवाइज इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय, रिसिप्ट, रिफंड आणि रिव्हर्स चार्ज, ह्या 31(3) मध्ये. कंटिन्युअस सप्लाय 31(4), कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस 31(5), सर्व्हिसमध्येच कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं 31(6), 31(7) मध्ये गुड्स पाठवले विकले तर पैसे द्या, अदरवाईज परत करा. हे 7 सबसेक्शन आहेत. हेच खाली आपण बघितले तर गुड्सचे सेक्शन जे आहेत हे 31(1) नॉर्मल गुड्स, 31(4) कंटिन्युअस सप्लाय गुड्सचा, 31(7) पण हा गुड्सचा आहे. आणि सर्व्हिसेसचे नॉर्मल, कंटिन्युअस, सर्व्हिस करार रद्द केला, इनवॉइस कसा बनवता येईल. आणि स्पेशल केसेस आपण वेगळं खाली घेतलं की 31(3) मध्ये स्पेशल केसेस आहेत. कशा प्रकारे तरतुदी केल्या आहेत, कशासाठी आहेत हे एकदा कळलं त्यामुळे आपल्याला एक एक बघता येईल. आता यामधला तुम्हाला नॉर्मल तर माहिती आहे. कंटिन्युअस सप्लाय कशाला म्हणायचं तर हे डिफाईन केलं गेलं आहे सेक्शन 2 मध्ये 32 मध्ये क्लॉज. कंटिन्युअस सर्व्हिस तर बघा आपल्याला इलेक्ट्रिसिटी असते, लाईट बिल भरतो आपण, तर ही आपली कंटिन्युअस सर्व्हिस आहे, बरोबर आहे ना. ही कंटिन्युअस सर्व्हिस आहे. गुड्स असेल, सर्व्हिस असेल. दर महिन्याला आता आपण दुधाकडे दूध घेतो, तो दूध देईल, महिन्यानंतर बिल देईल, आपण त्याला पेमेंट करू. म्हणजे एक तो बिल देतो ना, हे काय एक प्रकारचं स्टेटमेंट आहे की त्यांनी आपल्याला किती सप्लाय केला. कधी काय सणावारी आपण पाहुणे आले दूध एक्स्ट्रा मागवतो, तसं कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस. असं काय कॉन्ट्रॅक्ट आहे, अंडर अ कॉन्ट्रॅक्ट, वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ वायर. मग ते माध्यम त्याचं वायर असो, केबल असो, पाईपलाईन असो किंवा आणखीन वेगळ्या प्रकारे असो. यासाठी फॉर विच द सप्लायर इनवॉइसेस द रिसिपियंट ऑन अ रेग्युलर ऑर पिरियडिक बेसिस. आता आपलं दुधाचं बिल, पेपरचं बिल हे महिन्याने येतं. समजा असा एखादा करार असेल किंवा पेमेंट विकली करा, वेगळं असू शकतं. म्हणजे इथे फक्त पिरियड जो आहे पिरियडिक बेसिस इनवॉइस होणार. ओके, तर सप्लायर सप्लाय करेल तर इनवॉइस होणार. includes supply of such goods as the government may subject to conditions as it may be notification.
गव्हर्नमेंट नोटिफाय करून सांगू शकते की बा हा सप्लाय कंटिन्युअस गुड्सचा सप्लाय आहे. तर ह्या डेफिनेशनमध्ये जो सप्लाय होत असेल, सप्लाय केला जातो, ॲग्रीमेंट आहे, कंटिन्युअसली होईल किंवा वारंवार सप्लाय केला जाईल आणि त्याचं काही कालावधीमध्ये इन्व्हॉइस बनवलेला असेल. तो कालावधी किती पिरियड्स आहे, 1 महिना, 2 महिने, 3 महिने, ते इकडे दिलेलं नाही आहे. तुम्ही सर्व्हिसचं बघाल, सर्व्हिसमध्ये असंच आहे की सप्लाय ऑफ सर्व्हिस विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्री टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑन रिकरंट बेसिस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट, पण इथे दिलं आहे पिरियड एक्सिड्स 3 months. सप्लायसाठी, कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिससाठी 3 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी पाहिजे. गुड्सच्या केसमध्ये असं नाही आहे. आता ह्या अशा प्रकारचे गुड सर्व्हिसेस कोण सप्लाय घेत असेल, समजा एखादा बिल्डर आहे, तर काम चालू आहे, 2-3 वर्ष बिल्डिंगचं काम चालणार आहे. मग तो सगळ्या सिमेंटच्या सप्लायर त्याला सांगेल, स्टीलच्या सप्लायर त्याला सांगेल की जसं आमच्या साईडवरनं ऑर्डर येईल गुड्स पाठवा आणि मग तुम्ही मंथली आमच्याकडनं पेमेंट घ्या, मंथली बिलिंग करा, मंथली स्टेटमेंट द्या. आर्किटेक्ट आहे, आर्किटेक्ट काय करतो, बिल्डिंगचा प्लॅन बनवतो, तर त्याप्रमाणे काम चाललं की नाही हे बघणं आर्किटेक्टचं काम आहे. मग जसं जसं काम होईल, आयदर त्यांचं दर महिन्याला पेमेंट असेल किंवा एखादा फ्लोअर झाला, हा इव्हेंट आहे की एक फ्लोअर झाला का तुम्हाला पेमेंट मिळेल. ओके, मग तसं काम चालतं तर मग ते काम 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचं असेल तर ते कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. नॉर्मल तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आत्ता ही वस्तू घेतली, मी पैसे घेतले, व्यवहार संपला, किंवा तुम्ही आता वस्तू घेतली, पेमेंट तुम्ही मला महिन्याभरात करणार, हा नॉर्मल सप्लाय आहे. बरोबर आहे? फरक कळला कंटिन्युअस आणि नॉर्मल मधला? (31) मध्ये दिलंय नॉर्मल सप्लाय ज्याला म्हणतो आपण तसा प्रकारचा आहे. अ रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स शॅल बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. आता समजा गुड्स माझ्या फॅक्टरीमध्ये आहेत किंवा माझ्या शॉपमध्ये, ते मी जेव्हा रिसिपियंट ऑर्डर करतो तेव्हा त्या गुड्सचं मुवमेंट होईल. ती मुवमेंट मी तुमच्या प्रिमायसेसमध्ये आणून देईन गुड्स, किंवा तुम्ही माझ्या प्रिमायसेसमधून गुड्स घेऊन जाल, हे असू शकतं. एखाद्या केसमध्ये सप्लायर घेऊन जाईल, एखाद्या केसमध्ये रिसिपियंट एक गुड्सचं मुवमेंट करेल, किंवा मग त्यांचा एजंट, सप्लायरचा किंवा रिसिपियंटचा एजंट जो आहे तो गुड्सचं मुवमेंट करेल. रिमूव्हल ऑफ गुड्स शब्द इथे आलेला आहे. रिमूव्हल ऑफ गुड्सचा अर्थ असा आहे की रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स मीन्स, याचा अर्थ काय, याचा अर्थ दिलेला आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 36 मध्ये. याचा अर्थ दिला रिमूव्हल जेव्हा शब्द येईल तेव्हा रिमूव्हलचा अर्थ असा आहे डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी बाय द सप्लायर देअर ऑफ ऑर बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर. सप्लायरचा त्यांनी कोण ट्रान्सपोर्टर अपॉइंट केला असेल, एजंट अपॉइंट केला असेल की गुड्स घेऊन या, किंवा मग रिसिपियंट कलेक्शन ऑफ द गुड्स बाय द रिसिपियंट स्वतः गुड्स घेऊन जातो, किंवा मग देर ऑर बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच रिसिपियंट. ओके, goods can be removed by way of एक dispatch by the supplier himself, dispatch by any person on behalf of supplier, agent किंवा representative, collection by the recipient himself किंवा collection by any person acting on behalf of the recipient किंवा त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह. लक्षात, कोणी त्या गुड्सचं मुवमेंट करतो त्याला रिमूव्हल ऑफ गुड्स आहे, म्हणजे गुड्स मुवमेंट होत आहेत तेव्हा रिमूव्हल ऑफ गुड्स आहे. रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंटसाठी त्याचं मुवमेंट होणार आहे, डिस्पॅच डिलिव्हरी होणार आहे, ती सप्लायर करो किंवा रिसिपियंट करो. ही जी प्रोसेस आहे, ही जी प्रक्रिया आहे, त्याला रिमूव्हल ऑफ गुड्स म्हणतात. वेअर द सप्लाय इन्व्हॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स, इथे मुवमेंटचं गुड्सचं मुवमेंट होणार आहे. ते होण्या अगोदर समजा मला गुड्स उद्या मुवमेंट करायचे, उद्या पाठवायचे, उद्या रिमूव्ह करायचे, तर मी इन्व्हॉइस आज बनवू शकतो. आणि मॅक्झिमम जेव्हा गाडीत गुड्स भरले, आता गाडी जाणार आहे त्याच्या अगोदर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स, याच्या अगोदर. गुड्सच्या केसमध्ये कसं आहे की ही वस्तू एकदा का बनवली, त्याचं वजन आहे, वजन करून झालं, काय क्वांटिटी आहे मोजायची, ते मोजून झालं, त्याची किंमत ठरलेली आहे. मग यानुसार या वस्तूची किंमत काय होते आता फिक्स आहे, ते इन्व्हॉइस बनवा. आलं लक्षात ना? त्यामुळे इथे इन्व्हॉइस बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ इन्व्हॉइस बनवायला लागतो. दुसऱ्या केसमध्ये काय, डिलिव्हरी ऑफ गुड्स
or making available thereof to the recipient in any other case. मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं, इथे खाली एक शॉप आहे, इकडे कपड्याचं दुकान आहे, साड्यांचं वगैरे दुकान आहे. ते अगोदर वेगळा माणूस चालत होता आणि त्याला दुसरं एक शॉप मोठं चालवायला मिळालं. तो त्या शॉपमध्ये गेला, त्याने ते शॉप घेतलं आणि हे शॉप त्यांनी मग दुसऱ्या माणसाला सांगितलं की हे मला शॉपाचा खाली करायचं आहे, तर मी एवढं फर्निचर केलं आहे, मला 4-5 लाख रुपये खर्च आला आहे, तू 2 लाख रुपये दे, वर्षभरच झालं आहे आणि ते बिझनेस पण आहे बऱ्यापैकी. त्याने ते घेतलं. आता त्यांनी जे फर्निचर विकले गुड्स आहेत ना, आता ते जे गुड्स त्यांनी विकले ते मुवमेंट ऑफ गुड्स तिकडे झालं नाही. ही दुसरी केस आहे, डिलिव्हरी ऑफ गुड्स किंवा मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रिसिपेंट. तिथे AC होता, फर्निचर होतं, सगळं त्याला दिलं की हे तू घे बाबा 2 लाखाचं. त्याने घेतलं. मुवमेंट ऑफ गुड्स असायलाच पाहिजे असं नाही आहे. मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे, उपलब्ध करून दे. त्यांनी त्या जागेवरच गुड्स होते तेच घेतले, जागा भाड्याने घेतली आणि त्याचा जे शॉप आहे त्याचं फर्निचर त्यांनी त्याची किंमत त्याला अदा केली. बऱ्याच वेळा असं एखादा धंदा बंद होतो तर तो व्यक्ती त्या सेम लाईनमधला दुसरा कुठेतरी व्यक्ती बघतो किंवा मला होत नाही बिझनेस, हा तू घे चालवायला आणि मला ठराविक पैसे दे, म्हणजे त्याचा लॉस जो आहे थोडाफार भरून निघतो. अशा केसमध्ये असंच होतं की जागेवरतीच ती वस्तू उपलब्ध करून दिली जाते. डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रिसिप्ट. इश्यू अ टॅक्स इनवॉइस. इश्यू अ टॅक्स इनवॉइस, इथे बघा शब्द काय, टॅक्सेबल गुड्स हा शब्द आहे. इथे गुड्स टॅक्सेबल गुड्स आहे. एक्झाम गुड्स विषयी इथे भाष्य होत नाही आहे. इथे भाष्य होत आहे रजिस्टर्ड पर्सन, जो पर्सन रजिस्टर आहे तो सप्लाय करतोय टॅक्सेबल गुड्सचा, किंवा बिफोर ऑर ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स, किंवा दुसरं त्याला एनी अदर केस. इकडे मुवमेंट ऑफ गुड्स नाही आहे, एनी अदर केस. इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन त्या गुड्सचं, त्या गुड्सची क्वांटिटी आणि व्हॅल्यू, आणि इतर काय अदर काय पर्टिक्युलर असतील. एक डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, व्हॅल्यू, आणि दुसरं काय टॅक्स चार्ज किती आहे, टॅक्स चार्ज. हे जे 4 आहेत, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी ऑफ गुड्स, व्हॅल्यू ऑफ गुड्स, हे माहिती आहे. तर यावरती टॅक्स रेट पण माहिती आहे, 5 आहे, 12 आहे, 18 आहे, तो चार्ज करा. आणि इतर काय माहिती आहे अदर इन्फॉर्मेशन, ही रूल 46 प्रिस्क्राईब करून त्यात दिली. प्रिस्क्राईब शब्द जेव्हा येतो इकडे, प्रिस्क्राईबचा अर्थ असा आहे, तो पण डिफाईन केला आहे क्लॉज 87 मध्ये. प्रिस्क्राईब मीन्स प्रिस्क्राईब बाय रूल्स मेड अंडर धिस ॲक्ट ऑर ॲक्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल. आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काय म्हणतो, तुला इंजेक्शन पाहिजे का, कोण हा म्हणतो, कोण नाही म्हणतो, आणि मग आणखीन काय गोळ्या डॉक्टर त्याच्या कशा देतो, तर हे घेऊन घ्या, गोळ्या मेडिकल शॉपमधनं घ्या. तसं इथे तुम्हाला ॲक्ट सांगतो की डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, व्हॅल्यू आणि टॅक्स चार्ज आहे तो इनवॉइसमध्ये पाहिजे. प्लस आणखीन काय ते आम्ही नंतर सांगू, म्हणजे प्रिस्क्राईब करून सांगू, रूलमधनं सांगू. कळलं एवढं. रितू मॅन्युफॅक्चरर्स, दिल्ली, सप्लाईज गुड्स टू प्रखर इलेक्ट्रॉनिक्स, हरियाणा. दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन आहे. याच्यामध्ये द गुड्स आर वेअर रिमूव्ड फ्रॉम इट्स फॅक्टरी. गुड्स फॅक्टरीतून रिमूव्ह केले इन दिल्ली 23 सप्टेंबर. गुड्स जर रिमूव्ह केले तर इनवॉइस किती बनेल. रितू मॅन्युफॅक्चरर्स नीड्स टू इश्यू अ टॅक्स इनवॉइस ऑन ऑर बिफोर 23 सप्टेंबर. आता इनवॉइस इश्यू केल्याशिवाय गुड्स ट्रान्सपोर्ट करता येणार नाही. पण काही वेळेला असा प्रॉब्लेम होऊ शकतो की गुड्स ट्रान्सपोर्ट करायचे आहेत पण इनवॉइस इश्यू करता येत नाही. तर त्यांच्याकरता रूल बनवला गेला आहे 55, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस फॉर द पर्पज. आता आपण GSR 1ला जे बघितलं ते पर्पज आहेत, लिक्विड गॅस, दुसरं गुड्स फॉर जॉब वर्क, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय. तर कधी कधी एक मशिनरी खराब होते, ते रिपेअर करायला न्यायला लागते, ती विकत नाही मशिनरी, रिपेअर करून परत आणायची. मग इथे लिक्विड गॅस, गुड्स फॉर जॉब वर्क, ही रिझन माहिती आहे. गुड्स ट्रान्सपोर्ट होत आहेत पण सप्लाय कधी होईल, रिसिपेंट मिळाला तर सप्लाय होईल, अदरवाईज ते गुड्स
परत आणले जातील. आता इकडे एक थंडीमध्ये ब्लँकेट विकायला एक गाडी येते, ती गाडी मार्केटला फिरवतात, ते थांबवतात कुठे कुठे. एक बल्ब बल्ब असतो ना आपला CFL, त्याची गाडी येते, ते अनाउन्समेंट करतात, बल्ब घ्या 100 रुपयाला 3 आहेत. इकडे सप्लायर नोंद नाही आहे. मग अशा वेळेला मुवमेंट होते गुड्सचं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन द बाय वे ऑफ सप्लाय. ते इनवॉइस इश्यू होणार नाही, कारण तिथे रिसिपियंटकडे गुड जात नाही आहेत. विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस इथे गुड ट्रान्सपोर्ट होत आहे. सच अदर सप्लाईज ॲज मे बी नोटिफाईड बाय बोर्ड. डिलिव्हरी चलन इश्यू होईल. रूल 55 स्पेसिफाईज द केसेस वेअर फॉर द पर्पज ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस डिलिव्हरी चलन बी इश्यू. त्यावेळेस काय करायचं की टॅक्स इनवॉइसमध्ये टॅक्स रेकॉर्ड होतो. डिलिव्हरी चलनामध्ये गुड्सविषयी माहिती येईल, पण तिथे सप्लाय होत नसल्या कारणाने टॅक्स येणार नाही. फॉर द पर्पज ऑफ सप्लाय ऑफ लिक्विड गॅस वेअर द क्वांटिटी ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल फ्रॉम द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ द सप्लायर इज नॉट नोन. दुसरं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर जॉब वर्क, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स फॉर रिझन अदर दॅन बाय वे ऑफ सप्लाय और सच अदर पर्टिक्युलर सप्लाईज नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट. डिलिव्हरी चलन इश्यू करायचा, जो नंबर असेल त्या सिरियल नंबरनी पाहिजे, नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर. डिलिव्हरी चलनाचा नंबर जो असतो तो अप टू 16 कॅरेक्टरपर्यंत असू शकतो, ज्यामध्ये एक किंवा अधिक सिरीज असू शकतात. इनवॉइसच्या ऐवजी इन लिव्ह ऑफ इनवॉइस ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल, जेव्हा गुड्स होत आहेत ट्रान्सपोर्टेशनसाठी वापरले जात आहेत त्यावेळेस त्या डिलिव्हरी चलनामध्ये 3 कॉपीज काढायच्या. एक ओरिजिनल कॉपी गुड्स जिकडे चालले त्यासाठी, डुप्लिकेट कॉपी ट्रान्सपोर्टरसाठी, आणि ट्रिप्लिकेट कॉपी ज्याचे गुड्स आहेत तो ठेवेल कन्सायनर. जर गुड्स आर बिंग ट्रान्सपोर्टेड ऑन अ डिलिव्हरी चलन इन लिव्ह ऑफ इनवॉइस द सेम शॅल बी डिक्लेअर्ड इन इनवॉइस. ई-वे बिल. ई-वे बिलमध्ये हे जे गुड्स आहेत ई-वे बिलचं पोर्टल बघितलं आहे का? ई-वे बिलचं पोर्टल बघितलं आहे? तिकडे असा ऑप्शन येतो, लॉग इन केला, ई-वे बिल एंट्री फॉर्म, आउटवर्ड सप्लाय, हे आउटवर्ड सप्लाय, आणि इथे सबटाईपमध्ये सप्लाय, एक्सपोर्ट, जॉब वर्क, गुड्स पार्ट वेगळे केले, मोकळे केले, सेमी नॉकडाऊन किंवा कम्प्लिटली नॉकडाऊन, किंवा मग लॉट्समध्ये गुड्स पाठवले जातात. रिसिपियंट नॉट नोन, फॉर ओन यूज, एक्झिबिशन ऑर फेअर्स, लाईन सेल्स, असं आहे. आलं लक्षात? मग हा ऑप्शन चूज करायचा. डिलिव्हरी चलन, जेव्हा मी इथे ऑप्शन चूज करेन ना लाईन सेल, तेव्हा डिलिव्हरी चलन हाच ऑप्शन येतो. लाईन सेलचा अर्थ असा आहे की गुड्स क्लायंट बायर माहिती नाही कोण, तुमच्याकडे आलो व माझी फॅनची फॅक्टरी आहे, ते पण येतो मी, अशी फॅनची फॅक्टरी बघा, चांगले फॅन आहेत, वॉरंटी 1 वर्षावर आहे, हे तुम्ही विका, तुमच्याकडे विकायला ठेवा, विकलेले पैसे द्या, आले आम्ही परत घेऊन जाऊ. तर माहिती देतो आमची फॅक्टरी कुठे आहे, काय आहे, सगळं ती माहिती देतो. त्याप्रमाणे मग त्यांनी ठेवले, ते ह्याला लाईन सेल म्हणतात. आणि जर त्यांनी सांगितलं ठीक आहे बा 10 फॅन देऊन ठेवा, आठवड्यात आपण परत जाणार त्याच्याकडे आणि बोलणार की 10 फॅन दिले होते, काय विकले गेले का? 4 विकले गेले, बाकी विकणारा तुम्ही का मी घेऊन जाऊ परत? तो बोला ठीक आहे, हे विकले, मार्केट चांगलं आहे, तो घेत आहेत, लोकांना आवडते, चांगलं आहे. जर त्यांनी ठेवून घेतले तर त्यावेळेस काय होईल, 4 त्यांनी अप्रूव्ह केले सेल केले म्हणून, आणि 6 पण ठेव म्हणतोय, मग त्यावेळेस त्याचा इनवॉइस बनतो. मग त्याकरता लाईन सेल हा तिथे ऑप्शन दिलेला आहे ई-वे बिलला, की तुम्ही डिलिव्हरी चलन बनवा आणि तिकडे ई-वे बिलला तो ऑप्शन चूज करा की लाईन सेल म्हणून. कळलं कन्सेप्ट? where goods are being transported on a delivery challan in lieu invoice ऐवजी the same shall be declared in e-way bill rule 130. जी इन्फॉर्मेशन आहे डिलिव्हरी चलनाची ती त्या पोर्टलला भरलेली आहे. तो ऑप्शन चूज करून मी गुडचं नाव काय, त्याचे सेल कोड काय, त्याची क्वांटिटी किती आहे,
कुठनं गुड्स मूव्ह होत आहेत, कुठे ते पोहोचणार आहात, ही सगळी माहिती त्यात टाकायला लागते. Where the goods being transported are for the purpose of supply to the recipient, but the tax invoice could not be issued at the time of removal of goods for the purpose of supply. The supplier shall issue tax invoice after delivery of goods. बोललो की जर त्याने सांगितलं ठीक आहे आम्ही हे ठेवतो गुड्स, मग इन्व्हॉइस नंतर बनवा. जेव्हा डिलिव्हरी गुड्स गॅस आहे, लिक्विड गॅस आहे, सप्लायर जेव्हा ते मूव्ह करतं ट्रान्समिशन करतो तेव्हा त्याची क्वांटिटी माहिती नाही आहे, पण रिसिपेंट जेव्हा कलेक्ट करेल तेव्हा कळलेली क्वांटिटी इन्व्हॉइस बनवा. इन्व्हॉइस बनवायचं आहे, पण इथे परिस्थिती अशी आहे की आता इन्व्हॉइस बनवता येत नाही कारण काही दुसरी अडचण आहे. पण सप्लाय जसा होईल, जेव्हा क्वांटिटी तिकडे फायनल होईल, इन्व्हॉइस बनवा. किंवा सप्लाय टेक्स प्लेस, सप्लाय तिथे होतोय, इन्व्हॉइस बनवा. म्हणजे इन्व्हॉइस बनवायचा नाही, म्हणजे इन्व्हॉइस कधीच बनवणार नाही असं नाही आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये डिलिव्हरी चलन बनवायला सांगितलंय आणि जसं सप्लाय होतोय इन्व्हॉइस इश्यू करायला सांगितलंय. Where the goods are being transported in a semi knocked down or completely knocked down condition. मशिनरी एका प्लांट आहे तो बनवला जातो आणि मग तो एकाच टेम्पोतनं किंवा ट्रकमधनं जाणार नाही, 4-5 टेम्पो लागतील, त्याचा ते पार्ट जातील. त्यावेळेस काय करायचं, कशा प्रकारे मुवमेंट करायची गुड्सची, ही मुवमेंट ऑफ गुड्स आहे, माहिती आहे किती क्वांटिटी आहे, सगळं माहिती आहे. पण एकाच सिमेंटच्या गोणी असतील, एका बिल्डरने ऑर्डर केला 5,000 बॅग्स पाहिजे, तर एका टेम्पो जाणार नाही, 4 टेम्पो लागतील, 5 टेम्पो लागतील. पण त्यावेळेस सप्लायर शॅल इश्यू द कम्प्लीट इन्व्हॉइस बिफोर डिस्पॅच ऑफ फर्स्ट कन्साइनमेंट. संपूर्ण गुड्सच्या क्वांटिटीचा इन्व्हॉइस पहिले बनेल. द सप्लायर शॅल इश्यू अ डिलिव्हरी चलन फॉर ईच ऑफ द सबसिक्वेंट कन्साइनमेंट गिविंग रेफरन्स ऑफ द इन्व्हॉइस. डिलिव्हरी चलनावरती रेफरन्स येईल त्या इन्व्हॉइस. ईच कन्साइनमेंट शॅल बी, समजा एका 500 सिमेंटच्या गोणी असतील, बॅग असतील, 100 बॅग या ट्रकमध्ये आहेत, त्याचा इन्व्हॉइस नंबर हा आहे, बाकी 100 बॅग इथे आहेत. डिलिव्हरी चलनात 100 येतील आणि त्याचा इन्व्हॉइस नंबर जो आहे त्याचा रेफरन्स डिलिव्हरी चलनामध्ये येईल. ईच कन्साइनमेंट शॅल बी अकंपनाइड बाय कॉपीज ऑफ द करस्पॉन्डिंग डिलिव्हरी चलन अलॉंग विथ ड्युली सर्टिफाईड कॉपी ऑफ द इन्व्हॉइस. द ओरिजिनल कॉपी ऑफ द इन्व्हॉइस शॅल बी सेंट अलॉंग विथ लास्ट कन्साइनमेंट. शेवटच्या कन्साइनमेंट बरोबर काय होईल, त्याची ओरिजिनल इन्व्हॉइसची कॉपी. आता जर तुम्हाला ई-वे बिलच्या याच्यावरती पाठवलं कामगिरीवर की ई-वे बिल वाहनं चेक करा आणि गुड्स असे एकाच टेम्पोमध्ये येत नाही आहे, लॉट्समध्ये येत आहेत, तर मग कशा प्रकारे डिलिव्हरी चलन असलं पाहिजे हे तुम्हाला यातनं क्लिअर झालं पाहिजे. लक्षात ना? हां, आता इथे टॅक्स इन्व्हॉइस तर बनलाच आहे ना, पहिले टॅक्स इन्व्हॉइस बनलाच आहे. आता टॅक्स इन्व्हॉइस बनतो तेव्हा प्रॉब्लेम कसा आहे की सगळे गुड्स काय आहेत, एका टेम्पोत जाणार नाही, 4 टेम्पोत जाणार आहे. आता ह्या केसमध्ये तर असं दिसतं की इन्व्हॉइस जर बनला आहे आणि त्याचा मुवमेंट होणार आहे, तर आता मला 4 टेम्पो करता 4 ई-वे बनवायला लागतील, बरोबर आहे ना? आणि डिलिव्हरी चलनही बनवायला लागेल. आता मी डिलिव्हरी चलनात ते सांगितलं आहे डिलिव्हरी चलन बनवा आणि तिथे रेफरन्स आहे इन्व्हॉइसचा. आणि शेवटच्या आता बघा अशा ज्यावेळेस काय गोष्टी असतात तर याच्याविषयी काय क्लेरिफिकेशन आहे काय बघायला लागतं, सर्क्युलर आहे का बघायला लागतं, काय गाईडलाईन दिल्याने बघायला लागतं, तर त्याप्रमाणे करायला लागेल. अदरवाईज ते गाईडलाईन नाही आहे तर मी काय करणार, मी डिलिव्हरी चलनाचा रेफरन्स देईन की ह्या गाडीमध्ये एवढा माल आहे आणि ही प्रोजेक्ट सांगेन तुम्हाला, मी चेक करायला माझी गाडी आहे, मी बोलेन की मला एवढंच माहिती आहे बघा. आणि शेवटी आपण एखादी गोष्ट जेव्हा बघतो तेव्हा उद्देश काय कायद्याचा की टॅक्स चोरी होऊ नये, पर्पज काय टॅक्स सप्लायरचा की मला टॅक्स चोरी करायची नाही. बघा मला एवढं माझ्या डिलिव्हरी चलन बनवायला पाहिजे, मी डिलिव्हरी चलन बनवलं आहे, मी डिलिव्हरी चलन बनवलं आहे, हे गुड्स आहे, रेफरन्स दिला इन्व्हॉइसचा, एक इन्व्हॉइस आहे, 5 डिलिव्हरी चलन आहेत, या 5 गाड्या आहेत, हे बघा हे 5 डिलिव्हरी चलन तुम्हाला सापडतील, हे मी ई-वे बिल केलेलं आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला क्लेरिफिकेशन पाहिजे मग तुम्ही थोडी माहिती घेतली पाहिजे की नक्की या केसमध्ये काय व्हायला पाहिजे. समजलं ना काय? पण मला तरी असं वाटतं की डिलिव्हरी चलन इश्यू होईल, एका इन्व्हॉइसचा माल एका गाडीत नाही आहे ना,
5 गाड्यांमध्ये मी 5 डिलिव्हरी चलन बनवेन. ईव्हीबीला टेस्ट टाकेन. ईव्हीबीचा उद्देश काय की जी गाडी चालली आहे त्याच्यावरचा माल गाडी मार्केटला पोहोचतोय म्हणजे टॅक्स बरोबर पे होणार आहे. मग माहिती दिलेली आहे, इन्व्हॉइस बनवलेला आहे, त्या रेफरन्स दिला आहे, डिलिव्हरी चलनी गाडी चाललेली आहे. इकडे एका गाडीत एका इन्व्हॉइस आम्हाला 5 गाड्यांमध्ये डिलिव्हरी चलन बनवायला सांगितलं तर मी तेच रेकॉर्ड करेन ईव्हीबीला. मला ते हे वाटतं, मला ते असं वाटतं, माझा कॉमन सेन्स हे सांगतो की डिलिव्हरी चलन तिथे दाखवायला पाहिजे की हे डिलिव्हरी चलन आहे. कारण इथे ऑप्शन दिलेला आहे तो की नॉकडाऊन आहे, तिकडे कम्प्लिटली नॉकडाऊन आहे किंवा मग सेमी नॉकडाऊन आहे. ईव्ही बिल तिथनं पोर्टल देतो. मी जेव्हा माहिती भरतो ना त्यावेळेस जो नंबर येईल ईव्ही बिल तो माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. हे बिल नंबर तिथून ऑटो जनरेट होतो. हो, एकच गाड्यांचा काही प्रॉब्लेम नाही ना. आपला इथे कसं आहे की आपण 5 गाड्यांमध्ये माल भरतोय, 4 गाड्यांमध्ये माल भरतोय, तेव्हा मला चेक पॉईंटला जिकडे कुठे विचारलं जाईल चेकपोस्टला गाडीत काय माल आहे, इन्व्हॉइस दाखवा. मी बोलले इन्व्हॉइस नाही, डिलिव्हरी चलन आहे आणि त्याचा ही एक कॉपी आहे. ही इन्व्हॉइसची कॉपी, माल ह्यात एवढाच आहे, 20% मालच या गाडीत आहे, डिलिव्हरी चलन आहे. डिलिव्हरी चलन वेगळं बनवलं तर मला 5 डिलिव्हरी चलन बनवला, 5 वेळा ते प्रोसेस करायला लागेल. कारण माझ्याकडे 5 नंबर असतील डिलिव्हरी चलनाचे. मी त्याच्या 5 जेव्हा हे काढीन तेव्हा 5 तरी 15 कॉपी काढीन ना. डिलिव्हरी चलनाची मी 15 कॉपी काढीन, ओरिजिनल, डुप्लिकेट. असं आहे. इन्व्हॉइसचा एकच होईल. डॉक्युमेंट बनवण्याचा उद्देश काय असतो की एक प्रूफ पाहिजे. आता जर का इन्व्हॉइस बनवला तर प्रश्नच मिटला. एका गाडीत सगळं माल चाललाय तर प्रश्नच मिटला. पण इथे एका गाडीतून माल जात नाही आणि 5 गाड्या गेल्यात तर जरुरी नाही की 5 गाड्या एकाच वेळी निघतील किंवा एकाच वेळी निघाल्या तरी एकाच वेळा पोहोचतील हे पण गरजेचं नाही. एखादी गाडीमध्ये ब्रेकडाऊन झाली, पंक्चर झाली, दुसरी गाडी, मागची गाडी पुढे जाईल, काही होऊ शकतं. कुठली गाडी कधी निघेल आणि कधी पोचेल हे याचं काही निश्चित नाही आहे. त्यामुळे 5 डिलिव्हरी चलन बनवा आणि ते प्रूव्ह होईल की या गाडीत हा माल आहे, चेक करा. आणि त्याला इन्व्हॉइस रेफरन्स नंबर दिलेला आहे. जे काम मी करतो माझ्या रोजच्या व्यवहारातलं आहे ते मी सांगू शकतो किंवा मला ते बघायला लागतं त्याच्याबद्दल सर्क्युलर काय आहे का, काय किती आलेलं आहे का. पण मी हे काम नाही करत. मी 5 वेळाचे गुड्स पाठवले नाहीत. मी कुठल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम नाही करत. मग कोणी मला विचारलं काय करायला लागेल का, मग मी बघतो मग कुठे सर्क्युलर आहे का. तर प्रोविजन एवढेच सांगते. आणि जर सर्क्युलर नाही आहे मग आपल्याला आपला कॉमन सेन्स वापरायला लागतो. आणि त्यातनं म्हणजे कॉमन सेन्स असा त्याचा बेस हे पाहिजे की मी जेन्युअनली प्रोविजन करू इच्छितो. लोकांना हे सांगतो की तुम्हाला जर का क्लिअरिटी नाही आहे तर एवढं लक्षात ठेवा की तुम्ही कुठे टॅक्स चोरी करू इच्छित नाही. तुमचा जो उद्देश आहे ना हा क्लिअर दिसला पाहिजे की आम्हाला जेन्युअनली कंप्लायन्सेस करायचे, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही. हे झालं गुडसाठी. सर्व्हिसची केस बघा कशी आहे. आता सर्व्हिसच्या केसमध्ये रजिस्टर्ड पर्सन आहे तो टॅक्सेबल सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल शाल बिफोर, आधी इन्व्हॉइस कधी बनवा काय प्रॉब्लेम नाही, और आफ्टर. इथे फरक बघा काय, मला ॲट द टाइम ऑफ द गुड्सला सर्व्हिसच्या केसमध्ये ॲट द टाइम ऑफ नाही आहे, इथे आफ्टर दिलं आहे. और आफ्टर द प्रोविजन ऑफ सर्व्हिस within a prescribed period. Issue a tax invoice. Issue a tax. आता माझ्याकडे पोस्टपेड मोबाईल असेल तर मी किती SMS करतो, डेटा किती वापरतो, त्यानुसार मला बिल होईल. आणि जर बिलिंग पिरियड आहे की महिना आहे, मंथली किंवा 22 ते 22 हा पिरियड आहे, 15 ते 15 असा पिरियड आहे, कुठलाही पिरियड असू शकतो. इश्यू अ टॅक्स इन्व्हॉइस. टॅक्स इन्व्हॉइसमध्ये काय असेल, एक असेल डिस्क्रिप्शन, दुसरं असेल क्वांटिटी आणि व्हॅल्यू ऑफ गुड्स. showing the description, quantity and value of.
व्हॅल्यू ऑफ गुड्स नाही, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस. ते काहीतरी चुकलंय. डिस्क्रिप्शन ऑफ सर्व्हिस येईल, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस येईल आणि टॅक्स चार्ज येईल. तीनच येईल. सर्व्हिसला क्वांटिटी नाही. नोट्स ना ह्या रिराईट केल्या, अगोदरच्या नोट्स होत्या त्यात हे रिराईट केल्या. छोट्या मोठ्या मिस्टेक शिकवताना पहिल्यांदा तेव्हा कळतात ही मिस्टेक झाली अशी. मला मी या नवीन नोट्समध्ये पहिल्यांदा शिकवतोय. अगोदर त्याच्या नोट्स होती, दुसऱ्या बॅचला मी घेतल्या, त्याच्यातनं मी त्या म्हणजे पॉवर पॉईंटला होत्या, तर ह्या मी वर्डला केल्या. त्या 115 पेज होते पॉवर पॉईंटला, तर हे 39-40 पेज आहेत. प्रिंट काढायला म्हटलं तर कमी पेजमध्ये यावे म्हणून सगळं मी आता हे पॉवर पॉईंटमधनं सगळं वर्डला घेतोय. डिस्क्रिप्शन, शोइंग द डिस्क्रिप्शन, व्हॅल्यू आणि टॅक्स चार्ज एवढंच येईल. डिस्क्रिप्शन येणार नाही, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस येईल आणि टॅक्स चार्ज खाली घेतले. व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस येईल, क्वांटिटी येणार नाही. शोइंग द डिस्क्रिप्शन, व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड द टॅक्स चार्ज देअर ऑन अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्लीज. आणखीन काय पाहिजे ते रूल 46 मध्ये दिलं. गुड्ससाठी पण तसंच आहे, सर्व्हिससाठी पण तसंच आहे. आता इथे पण असं आहे की provided that the government may on the recommendations of the council by notification and subject to such condition as may be mentioned therein specify the category of service in respect of which other documents, इथे tax invoice other document issued in relation to the supply shall be deemed to be tax invoice. आता पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे किंवा आपण मल्टीप्लेक्सला सिनेमा बघायला जातो, तिकीट दिलं जातं, तर ते तिकीट आहे तेच टॅक्स इनवॉइस म्हणून समजलं जाईल. अशा प्रकारचे प्रोव्हिजन काही सर्व्हिसेस करता गव्हर्नमेंटला करायची आहे, त्याकरता हा प्रोव्हिजन. एनी अदर डॉक्युमेंट इश्यूड इन रिलेशन टू सप्लाय शॅल बी डी मानलं जाईल टू बी अ टॅक्स इनवॉइस. आणि टॅक्स इनवॉइस मे नॉट बी इश्यूड, टॅक्स इनवॉइस इश्यू करायची गरज नाही. हे काय होईल, नोटिफिकेशन करून सांगितलं. आता असे IIT करता स्पेशल प्रोव्हिजन आहे रूल 54 मध्ये. कोणाकरता, IIT करता, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर, इन्शुरर किंवा बँकिंग कंपनी, GTA, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी, पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि एक्झिबिशन ऑफ जे मल्टिप्लेक्स आहेत त्याकरता एक वेगळी प्रोव्हिजन आहे. ती रूल 54 प्रमाणे येते. फॉलोइंग सप्लाईज मे इश्यू अ टॅक्स इनवॉइस बट दे आर ऑल्सो परमिटेड टू इश्यू एनी अदर डॉक्युमेंट इन लिव्ह, म्हणजे च्याऐवजी टॅक्स इनवॉइसच्या ऐवजी बनून त्यांना परमिट केलेलं आहे. इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्क्लुडिंग नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन रूल 54(2) मध्ये दिलं आहे. हे जे डॉक्युमेंट बनवतात टॅक्स इनवॉइसच्या ऐवजी, डॉक्युमेंट इन लिव्ह ऑफ टॅक्स इनवॉइस, सिरियल नंबर, इट इज नॉट मॅन्डेटरी. कोणाला, इन्शुरर, बँकिंग कंपनी, फिनान्शियल कंपनी यांना जे इनवॉइस बनवतील त्याला सिरियल नंबर नॉट मॅन्डेटरी. फॉर अ बँक, इन्शुरर, कंपनी टू सिरियल नंबर द इनवॉइस डॉक्युमेंट, ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट ऑफ टॅक्सेबल सप्लाय. ही माहिती जी आहे ही त्यांना ऑप्शन दिलेली आहे. कंपल्सरी काय पाहिजे त्यामध्ये, अदर इन्फॉर्मेशन अदर दॅन सिरियल नंबर अँड ॲड्रेस ऑफ रेसिपियंट ॲज प्रिस्क्राइब फॉर अ टॅक्स इनवॉइस अंडर रूल 46. कस्टमर मे अवेल numerous services from bank, insurer. Such entities may issue a consolidated tax invoice, statement, advice. आता बँकेमध्ये समजा काय चार्जेस वगैरे कट केले बँकेने, तर बँक एंट्री करते
चेक रिटर्न केला, 200 रुपये चार्ज, 200 रुपये चार्ज आला का त्यावरती 18 रुपये GST येतो. हे घडलं एका दिवशी. दुसऱ्या दिवशी त्या पैसे विड्रॉ केले, स्टेटमेंट काढलं, काय चार्जेस लावले बँकेने. त्यानंतर पुढे ATM कार्ड नवीन दिलं, चार्जेस लावले 200 रुपये, दीडशे 33 रुपये. असे समजा एक 7-8 एंट्री आल्या की ज्यावरती बँकेने सर्व्हिस चार्ज लावला आणि ज्यावरती GST हा ॲप्लिकेबल होता. तर बँक काय करते की त्याचा एकत्रित इनवॉइस कन्सोलिडेटेड म्हणजे एकत्रित टॅक्स इनवॉइस किंवा स्टेटमेंट महिन्याच्या शेवटी बनवते. आलं लक्षात? मी बँकेनं पैसे विड्रॉ केले ते 20 रुपये चार्ज लागतो. म्हणजे 5 वेळा विड्रॉ करून झाले, 6व्यांदा बँक सुद्धा 20 रुपये चार्ज लावते. तर या 20 रुपयावरती छोटी अमाऊंट GSTची येईल 8% छोट्या अमाऊंटचा GST बनवायला गेले तर इनवॉइस बनवला तिकडे. छोट्या अमाऊंट जर GSTसाठी इनवॉइस बनवायला गेले तर GST किती रुपये? 1-2 रुपये आणि इनवॉइसचे खर्च येईल 5,000 रुपये. आणि त्याकरता काय केलं, एकत्रित इनवॉइस बनवा. कस्टमर मे अवेल न्यूमरस सर्व्हिसेस बँक किंवा इन्शुरन्सकडनं. मग स्टेटमेंट किंवा महिन्याच्या एंडला वॉट एव्हर नेम कॉल्ड मे बी इश्यू मेड अवेलेबल फिजिकली, इलेक्ट्रॉनिकली और सप्लाय ऑफ सर्व्हिस मेड ड्युरिंग अ मंथ ॲट द एंड ऑफ द मंथ. एंड ऑफ द मंथ काय करते, तो इनवॉइस बनवते. However, the signature or digital signature of the supplier or his authorized representative shall not be required in case of issuance of a consolidated tax invoice or any other document in lieu thereof, in accordance with the provision of the Information Technology Act 2000. इलेक्ट्रॉनिकली असू शकेल. आता कसं आहे, समजा मला बिल फिजिकली नकोच आहे. तर कसं होतं की झाडं पाडली जातात म्हणून असे प्रोविजन केलं, तुम्ही कळवा. MTNLला मी सांगितलं की मला तुम्ही बिल पाठवू नका, मला बिल ऑनलाईन येईल. बँक स्टेटमेंट मला फिजिकली येत नाही, मला ऑनलाईन येतं. आलं लक्षात? GTA सप्लाइंग सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड इन गुड्स कॅरेज. रूल 54 सब रूल 3. आता जो गुड्स ट्रान्सपोर्ट करतो तो रजिस्टर्ड पर्सन जर असेल तर त्यांनी ग्रॉस वेट ऑफ द कन्साइनमेंट त्यात टाकलं पाहिजे. नेम ऑफ ॲक्च्युली ते GTA कोणाला म्हणतात, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी. जे गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी आहे ते कन्साइनमेंट नोट इश्यू करतात. त्यांच्या कन्साइनमेंट नोटमध्ये हे असतं, ही माहिती असतेच की ग्रॉस वेट ऑफ कन्साइनमेंट काय आहे, नेम ऑफ द कन्सायनर आणि कन्सायनी, कोणाचे गुड घेऊन चाललेत, कोणाकडे पोचवायचे आहेत, registration number of goods carriage in which the goods are transported, details of goods transported, details of place of origin and destination, GST of the person liable to paying tax whether as consignor, consignee का GTA, other information as prescribed for a tax invoice under Rule 46. म्हणजे Rule 46 माहिती द्यायची त्यांना, प्लस त्यांना ही एक्स्ट्रा माहिती टाकायला सांगितली. सप्लायर ऑफ पॅसेंजर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस रूल 54(4). सिरियल नंबर पाहिजे यांना, ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट ऑफ टॅक्सेबल सर्व्हिस. हे हा जो कॉलम आहे ना हा ऑप्शनल आहे, असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. ऑप्शनल इन्फॉर्मेशन आणि कंपल्सरी इन्फॉर्मेशन या कॉलममध्ये शेवटची आहे. टॅक्स इनवॉइस पॅसेंजर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. Tax invoice shall include ticket in any form by whatever name called, other information other than serial number and address of recipient as prescribed for a tax invoice under Rule 46. However, signature or digital signature of the supplier or his authorized representative shall not be required in case of issuance of ticket. म्हणजे ऑनलाईन तिकीट घेतलं तर सिग्नेचर रिक्वायर्ड नाही. आता ऑनलाईन बुकिंग वगैरे करतात ना, तिकीट मिळतं मला. तर मला आता प्रायव्हेट बसनी कुठे जायचं आहे, तुम्ही ॲड बघा ना, रेड बसची ॲड येते, मला रेड बसनी बुक करायचं. मी तिकीट बुक केलं, तिकीट मिळतं मला, मी ते घेऊन जातो, ते तिकीट आहे. रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग सर्व्हिसेस बाय वे ऑफ ॲडमिशन टू एक्झिबिशन ऑफ सिनेमॅटोग्राफ फिल्म्स इन मल्टिप्लेक्स फिल्म. डिटेल्स ऑफ रिसिपियंट ऑफ सर्व्हिस. Supplier is required to issue an electronic ticket
अँड द सेड इलेक्ट्रॉनिक तिकीट शॅल बी डीम टू बी अ टॅक्स इनवॉइस. तेच टॅक्स इनवॉइस आहे. आता जे सिंगल स्क्रीनवाले आहेत, हाऊएव्हर सप्लायर ऑफ सच सर्व्हिस इन अ स्क्रीन अदर दॅन मल्टिप्लेक्स, ते पण याच प्रकारे इनवॉइस इश्यू करू शकतात. त्यांचं पण तिकीट जे आहे ते याच प्रकारे ते करू शकतात. त्यांना ऑप्शन दिला. IET करता तर आपण वरून सुरुवात केली होती 54.2 पासून केली. 54.1 ला IET, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. IET काय करतो बघा. आता कसं होईल की जर सप्लायर करतो, IET अकाउंटला ते क्रेडिट येतं आणि IET पुढे डिस्ट्रीब्यूट करतो. मग IETचं डॉक्युमेंट जे आहे IET इनवॉइस, तर IET इनवॉइस म्हणा किंवा IET क्रेडिट नोट इश्यूड बाय IET शॅल कंटेन द फॉलोइंग डिटेल. त्या डिटेल काय पाहिजे? नेम आणि ॲड्रेस ऑफ द GSTN ऑफ द IET, कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सेडिंग 16 कॅरेक्टर्स, मल्टिपल सिरीज असू शकतात, कंटेनिंग अल्फाबेट्स किंवा न्यूमरल्स और स्पेशल कॅरेक्टर असू शकतात. स्पेशल कॅरेक्टर कुठले असतील तर हायफन, डॅश आणि एनी कॉम्बिनेशन देणं. स्पेशल कॅरेक्टर्स, हायफन और डॅश and any combination thereof, unique for a financial year. Unique for a financial year. Date of its issue, name, address or GSTN of the recipient, amount of credit distributed आणि signature. आणि ह्यात काय परत दिलंय की जर का IET जे आहे ते ऑफिस ऑफ बँकिंग कंपनी आहे, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, NBFC आहे, अ टॅक्स इनवॉइस शॅल include any document in lieu thereof by whatever name called, whatever, whether or not serial number, but containing the information as mentioned. गव्हर्नमेंटला यांच्यावर ट्रस्ट आहे, विश्वास आहे. कोणावरती? बँकिंग कंपनी किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा NBFC वरती. त्यामुळे त्याच्या बाबतीत सिरियल नंबर नसेल तरी चालेल. त्या सिरियलशिवाय तुम्ही जे काय डॉक्युमेंट इश्यू करता ते चालेल. रजिस्टर्ड पर्सन हॅव्हिंग द सेम पॅन अँड स्टेट कोड as an IET may issue an invoice, or as the case may be a credit note, debit note, to transfer the credit of common input credit to the IET, which shall contain the following detail. Rule 54(1) आणि Rule 54(1)A. डॉक्युमेंट बनवलं जातं. EV प्रत्येकाच रिक्वायर्ड असतं जरुरी नाही. जर मला गुड्स ट्रान्सपोर्ट होत आहेत त्याची जी अमाऊंट आहे तो गुड्स जर का 50,000च्या खाली आहे किंवा 1 लाखाच्या खाली आहे, काय राज्यांमध्ये एक सेंट्रलचं लिमिट 50,000 आहे, राज्याने अमेंडमेंट करून त्यांच्या नोटिफिकेशन काढून इंटरस्टेट सप्लायचं असेल तर 1 लाखापर्यंत लिमिट केलं. बिल इश्यू करायची गरज नाही. आता बिल इश्यू होत नाही आहे आणि सप्लाय होते, मुवमेंट ऑफ गुड्स होते, तर मग इनवॉइस ट्रान्सपोर्टरकडे असायला पाहिजे. Tax invoice or bill of supply to accompany transport of goods. Rule 55A. Person in charge of the conveyance shall carry a copy of the tax invoice, bill of supply. एकदम सप्लाय करतात तर बिल ऑफ सप्लाय, टॅक्सवर सप्लाय होतोय तर मग टॅक्स इनवॉइस इश्युअर्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोविजन ऑफ रूल 46. इनवॉइस कम बिल ऑफ सप्लाय 46A मध्ये आहे आणि बिल ऑफ सप्लाय 49 मध्ये. इन केस हे त्यांनी जवळ बाळगलं पाहिजे. इन केस वेअर सच पर्सन इज नॉट रिक्वायर्ड टू कॅरी अन EV बिल अंडर दिस रूल. EV बिल नाही तर मग हे डॉक्युमेंट जवळ पाहिजे. जे कुठले गुड्स मार्केटला चालले हे कळलं पाहिजे, कुठल्या गोष्टी मुवमेंट होते हे कळलं पाहिजे, इनवॉइस प्रमाणे गुड्स आहेत की नाही हे चेक व्हायला पाहिजे. याचा उद्देश काय, EV बिलचा उद्देश काय किंवा अशा प्रकारचा याचा उद्देश काय की बऱ्याच वेळा असं होतं की काही कंपन्या अशा आहेत गुड्सचं मुवमेंट करतात, त्याचा इनवॉइस इश्यू होत नाही, त्याच्यावरती कुठलाही टॅक्स कलेक्ट होत नाही. समजा एक छत्रांची ऑर्डर असेल तर ऑन पेपर 100 छत्रच दाखवलं जातं, मॅन्युफॅक्चर 100च अम्ब्रेला दाखवतो. 900 जे आहेत या मार्केटला त्याचा कुठलाही हिशोब राहत नाही, त्या विक्रेत्याला त्याच्यावरती कुठलाही इन्कम टॅक्स लागत नाही, त्याच्यावरती कुठलाही GST कलेक्ट होत नाही. असं मार्केटला व्यवहार चालतो. त्यामुळे असे विदाउट बिल मार्केटला गुड्स जाऊ नये आणि जेवढे गुड्स मार्केटला पोचतील त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट झाला पाहिजे. याच्याकरता EV बिलची तरतूद लागू करावी असं GST काउन्सिलच्या मीटिंगमध्ये ठरलं.
पण ईवेची तरतूद इमिजिएटली लागू करण्यात आली नाही, कारण त्याची व्यवस्था नव्हती. मग काही कालावधीनंतर ईवे बिल लागू केलं. पण त्यातही काय होतं, हे जे छोटे व्यापारी आहेत त्यांना ईवे बिल कंपल्सरी करायचं नाही, म्हणून मग लिमिट 50,000चं 1,00,000 केलं गेलं. मग त्यातनं ही अव्यवस्था चालूच राहिली, टॅक्स चोरी चालूच राहिली. मग आता मोठ्या कंपन्यांचा माल किती मार्केटला जातोय, म्हणून मग ई इनव्हॉइसिंग आलं. ई इनव्हॉइसिंग जास्त इफेक्टिव्ह ठरते कम्पेअर टू ईवे बिल. लक्षात घ्या, सगळं आपण हे करतोय, समजून घेतोय, हे उघड्या समजून घेत नाही. यातून कुठेतरी गव्हर्नमेंटला कुठल्या किती गुड्स मार्केटला चाललेत, सर्व्हिस कुठली गेले, या ट्रान्सपरन्सी आणून प्रॉपर टॅक्स कलेक्शन व्हायला पाहिजे, तरतुदी म्हणून केलंय. त्यामुळे या तरतुदी मागचा उद्देश आपण समजून घेतला तर आपल्याला कळेल की हे सगळं का करतात. मग हे बोरिंग वाटत नाही, मग हे इंटरेस्टिंग वाटतं की त्या मागचा उद्देश काय, एवढ्या गोष्टी काय करायच्या. आलं लक्षात. आता 31(1) मध्ये गुड्सचा सप्लाय, 31(2) मध्ये सर्व्हिसचा सप्लाय, इनव्हॉइस इश्यू करायचं. कुठला फॉर्मॅट नाही आहे इनव्हॉइसचा, की एक पेपर आहे, सेंटरला कंपनीचं नाव पाहिजे असं काही नाही. कंपनीचं नाव खाली येऊ दे, वरती येऊ दे, लेफ्टला येऊ दे, कुठे पण येऊ दे, कंपनीचं नाव, कुठलाही फॉर्मॅट नाही आहे टॅक्स इनव्हॉइस करता. पण इथे काय फील्ड आहे, काय माहिती इथे गव्हर्नमेंटला त्यात आलीच पाहिजे. ओनली सर्टन फील्ड्स हॅव बीन प्रिस्क्राईब ॲज कंपल्सरी मॅन्डेटरी फील्ड्स. फर्दर इनव्हॉइस मे बी इश्यूड मॅन्युअली किंवा इलेक्ट्रॉनिकली. म्हणजे कम्प्युटराइज बिलिंग पाहिजे जरुरी नाही. छोटे व्यापारी आहेत ते मॅन्युअली बिल इश्यू करू शकतात. फक्त काय पाहिजे, खाली कंटेंट दिले की फॉलोइंग पर्टिक्युलर्स हे पाहिजे. नेम, ॲड्रेस ऑफ GSN ऑफ द सप्लायर, कॉन्झिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर. आता कसं असं, एखादी कंपनी आहे ती सप्लाय करे महाराष्ट्रामध्ये, नाव येईल MH, त्याचं काय नाव आहे नॅशनल ट्रेडर्स. ओके, महाराष्ट्रात सप्लाय 23-24चा सप्लाय, त्याच्या पुढे इनव्हॉइस नंबर 1000000, पुढे एक किती कार्ड झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, पुढे एक स्लॅश, त्याला 15, आणि त्यांना वाटलं आपल्याला नाव द्या नॅशनल ट्रेडर्स, आणखी मोठं होईल 17 होईल. एवढं मोठं अलाउड होणार नाही. तुम्ही तुमचा इनव्हॉइस नंबर या प्रकारे मॅनेज करा की तो 16 कॅरेक्टरपर्यंत असेल, त्याच्याहून जास्त असता कामा नये. मग वेगळी पाहिजे सिरीज बनवा, काही करा, किंवा मग इथे हे MH टाकू नका, किंवा पुढे मग एंट्री टाकू नका. 16 खूप झाले, पण त्यांना 16पेक्षा पण जास्त लागतात म्हणून 16 रिस्ट्रिक्ट केले, लिमिट दिले. 16पेक्षा जास्त इनव्हॉइस नंबर असता कामा नये. आता हा मी स्लॅश वापरला इकडे, हा स्लॅश अलाउड आहे, स्लॅश, हा डॅश वापरला, हा डॅश अलाउड आहे, हायफन आहे, स्पेशल कॅरेक्टर्स हायफन डॅश स्लॅश असतील. ओके, अल्फाबेट्स A to Z, न्यूमरल्स 0 to 9, आणि हे युनिक पाहिजे फिनान्शियल इयर करता, युनिक पाहिजे. आता हा कसा, इथे मी 23-24 दिलं, पुढच्या वर्षी नंबर 0001 येईलच, पण पुढच्या वर्षी काय येईल, 24-25 येईल. पण जरुरी नाही, समजा एखाद्याला वाटलं की आता मी 23-24ला असं हे काय वापरणार नाही, एवढंच वापरेल 01, तर नेक्स्ट इयरला पण 1 चालेल. युनिक त्या फिनान्शियल इयरला पाहिजे. तोच नंबर पुढच्या वर्षी रिपीट होऊ शकतो, डुप्लिकेट परत येऊ शकतो. या वर्षी नंबर डुप्लिकेट येता कामा नये, एवढंच दिलं. पण नॉर्मली लोकांना असं शोधायला परत अवघड जातं की हा एक नंबर कुठला आहे, हा आत्ताचा का मागचा. त्यामुळे ते प्रेफर करतात की आपण इयर टाकू, 23-24/01, विषय संपला. डेट ऑफ इट्स इश्यू, कुठल्या डेटचा इनव्हॉइस आहे. इफ रिसिपियंट इज रजिस्टर, नेम, ॲड्रेस, GSN ऑफ किंवा UN ऑफ रिसिपियंट. आणि जर रजिस्टर नसेल, तो अनरजिस्टर्डचा असेल, तर मग यात बघायचं की रिसिपियंट अनरजिस्टर आहे. जर गुड्सची किंवा सर्व्हिसची किंमत 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर मग नाव, ॲड्रेस रिसिपियंटचा पाहिजे, ॲड्रेस, स्टेट कोड अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट आणि इट्स कोड. लेस दॅन 50,000 आहे, मी डीमार्टला गेलो, 4-5 गुड्स घेतले, ग्रोसरी घेतली, मला विचारायचं नाव काय, कारण त्यांना नाव मेन्शन करणं कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे अनरजिस्टर्ड रिसिपियंटला मे स्टील तुम्ही रिक्वेस्ट करावं की माझं नाव टाकून द्या, तर मग ते टाकलं पाहिजे. समजा एखाद्याने समजा एखाद्याचा मेडिकल एक्सपेन्स आहे आणि एखादी कंपनी बोलते की मेडिकल एक्सपेन्स झाले तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ,
तर त्याला त्या बिलावरती नाव टाकून पाहिजे ना. मग तो सांगू शकतो की बा नाव टाकून द्या, त्याला मला क्लेम करता येईल. मग तेव्हा त्याने नाव टाकलं पाहिजे. अनरजिस्टर्ड रिसिपियंट मे स्टील रिक्वेस्ट द अपोरसेड डिटेल्स टू बी रेकॉर्डेड इन द टॅक्स इनवॉइस. ह्याबद्दल आहे रिसिपियंट अनरजिस्टर्ड आहे. आता त्याला अपवाद काय, रिसिपियंट अनरजिस्टर्ड त्याला अपवाद काय की प्रोव्हाइडेड दॅट, म्हणजे हा अपवाद आहे इन केस इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ ऑनलाईन मनी गेमिंग, ऑनलाईन मनी गेमिंग आहे, or in case where any taxable service is required supplied by or through electronic commerce operator or by a supplier of online information and database access retrieval services to a recipient who is unregistered, irrespective of the value of such supply, a tax invoice issued by the registered person shall contain the name of the state of the recipient, and the same shall be deemed to be the address on the record of the recipient. रिसिपियंट अनरजिस्टर आहे आणि ऑनलाईन मनी गेमिंग आहे, तर तिथे स्टेट कोड पाहिजे, कुठलं राज्य आहे, किंवा तो सप्लाय होतो ई कॉमर्स ऑपरेटर थ्रू, एक ऑनलाईन मनी गेमिंग, दुसरं इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर म्हणजे ECO थ्रू सप्लाय होतोय, आणि तिसरं OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. सप्लायर कोण आहे, सप्लायर ऑफ OIDR सर्व्हिस प्रोव्हायडर. कोणाला सप्लाय करतोय, अनरजिस्टर्ड रिसिपियंटला. त्यांनी काय केलं पाहिजे, शॅल कंटेन द नेम ऑफ द स्टेटचं नाव आणि रिसिपियंट, त्या रिसिपियंटच्या स्टेटचं नाव आणि तेच काय मानलं जाईल, ॲड्रेस ऑन द रेकॉर्ड ऑफ द रिसिपियंट. 50,000पेक्षा कमी अमाऊंट आहे तरी ही माहिती त्यांना पाहिजे, स्टेट कोड पाहिजे, HSN कोड पाहिजे, हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमेनक्लेचर, HSN कोड फॉर गुड्स और सर्विसेस, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्विसेस, क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स and unit or unique quantity code thereof, total value of supply of goods or services or both, taxable value of supply of goods or services or both, making into account काय डिस्काउंट असेल, काय अमाऊंट कमी केली अबॅटमेंट ती सोडून, इफ एनी डिस्काउंट वजा करून टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस फॉर बोथ, रेट ऑफ टॅक्स, CGST किती आहे, AGST किती आहे, IGST किती आहे, अमाऊंट ऑफ टॅक्स किती आहे, तो CGSTचा, IGSTचा, IGSTचा, प्लेस ऑफ सप्लाय अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट इन केस ऑफ, जर राज्य इंटर स्टेट सप्लाय असेल प्लेस ऑफ सप्लाय पाहिजे, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. एखादा बिल्डर आहे त्याचा ऑफिस ॲड्रेस वेगळा असतो, प्रोजेक्ट 4-5 चालू 4-5 ठिकाणी, गुड्स तिकडे पाठव, बिल कुठे जाईल, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. डिलिव्हरी वेगळ्या ठिकाणी आणि ऑफिस ॲड्रेस वेगळ्या ठिकाणी, तर हे मेन्शन झालं पाहिजे इनवॉइसमध्ये की ॲक्च्युली गुड्स कुठे चालले, बिल कुठल्या ॲड्रेसवर आहे, ॲड्रेस एका ठिकाणी आज दुसऱ्या ठिकाणी. वेअर द टॅक्स इज पेबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस, रिव्हर्स चार्ज म्हणजे रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे का, टॅक्स इज पेएबल ऑन द रिव्हर्स चार्ज, येस ऑर नो. ओके, मग इथे रिव्हर्स चार्ज नाही आहे तर इथे येस कोडलं जाईल, नो म्हणजे हा फॉरवर्ड चार्ज आहे. जर रिसिपियंट रजिस्टर असेल तर तो सांगेल की रिव्हर्स चार्ज म्हणजे मी टॅक्स लावून दिला आहे, इकडे लिहून दिलेला आहे, तो मी तुमच्याकडून घेणार नाही, मी तुमचा भरायचा आहे, रिव्हर्स चार्ज आहे. सिग्नेचर और डिजिटल सिग्नेचर, signature or digital signature of the supplier or is authorized representative. Quick response code having embedded invoice reference number IRN, invoice ज्यांना ॲप्लिकेबल आहे 48(4) मध्ये. आता याच्यामध्ये परत इथे आपण ब्रेक घेऊ, थोडा विषय अजून हा विस्तृत आहे, मी मग ब्रेक नंतर सांगतो तुम्हाला. थांबूया ना इथे.